गजानना श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया मंगलमूर्ती श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया। तुमच्या सगळ्यांना तुमच्या पूर्ण परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। म्हटलं आजचा हा व्हिडिओ गणपती बाप्पाच्या एखाद्या छानशा गाण्याने सुरुवात करू, त्यामुळे मी तशी सुरुवात केली। तर आज गणपती बसले आहेत, इतका छान एक पॉझिटिव्ह वाइब्स आपण आजपासून घेणार आहोत आणि हे पॉझिटिव्ह वाइब्स फक्त आज किंवा पुढच्या 10-11 दिवसांसाठी नाही, तर पूर्ण 365 डेज, पूर्ण वर्षभर आणि आयुष्यभर तुमच्या सगळ्यांच्या घरी ती पॉझिटिव्हिटी राहते। तर आजचा सोट सवाल आणि सोल्युशन हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे, तर यावरती एक गोष्ट मी अशी इथे नक्कीच ॲड करणार आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण या चॅनलवरती काही ना काहीतरी गोष्टींबद्दल चर्चा करत असतो किंवा काहीतरी पॉईंट्स मी माझे मांडत असते। तर आजचा ही गोष्ट आहे की बऱ्याच लोकांच्या घरी गणपती बसत नाहीत, ठीक आहे। तसं आमच्याकडेही बसत नाहीत खरं तर गणपती, पण खूप जणांना हाऊस असते, खूप जणांना इच्छा असते, पण प्रथा नसल्यामुळे ते होत नाही, पूर्ण नाही बसवत आपण। आणि आपण आपल्या पेरेंट्सच्या जास्त अगेन्स्ट नाही जाऊ शकत। ते जर म्हणतात की नाही बसवत आपण, तर ठीक आहे, पण पेरेंट्सचं पण मान राखून आणि आपलं मन न मोडून सुद्धा आपण गणपतीची पूजा आपल्या घरी करू शकतो। तसं मी दरवर्षीप्रमाणे माझ्या हाताने गणपती बनवते आणि त्या गणपतीची रोज पूजा करते। असं सिंपल विधी मी करते। आणि यावेळेस मला मी बरं नव्हतं, मला तब्येत ठीक नव्हती, ताप होता, त्यामुळे मम्मीने यावेळेस मूर्ती बनवली। जी मम्मी मला आधी म्हणत होती की आप बसत नाही तेव्हा नको हे करायला, म्हटलं नाही बसत, ठीक आहे, आपण पूर्ण प्रथा विधी कट्टोकट नाही करत आहोत, पण आपण हाताने मूर्ती बनवून त्याची पूजा करूयात आपण 10 दिवस, है ना। तर तसं मम्मीने मूर्ती बनवली आणि खूप छानसं असं मी गणपतीला सजवलं आहे। तुम्हाला फोटोज नक्कीच बघायला मिळतील। तर म्हणण्याचा विषय असा आहे की जो आपला देव आहे, जो भगवान आहे, जो गॉड आहे, तो आपल्या विधींपेक्षा पण जास्त, तर विधी नाही बघत तो, तर विधींपेक्षा पण जास्त काही गोष्टी बघतो। ती बघतो म्हणजे आपली श्रद्धा, आपली इच्छाशक्ती, आपले एफर्ट्स आणि आपली नियत, आपलं इंटेन्शन चांगलं, हे बघतो। जरी विधीमध्ये कधी काही लोक नव्याने गणपती बसवतात, कधी काही विधी खालीवर होऊ शकतात, मागे पण होऊ शकतात, तर त्याला आपण लगेचच बापरे असं झालं, मग आता अपशगुनच झाला किंवा हे बरोबर नाही असं म्हणण्यापेक्षा तुम्ही चांगल्या मनाने करताय ना, ते बघणं जास्त महत्त्वाचं आहे। कधी कधी आपण गणपती घरात जेव्हा घेऊन येतो तेव्हा गणपतीचं हात म्हणा किंवा पाय म्हणा किंवा कुठलाही असा भाग थोडासा जरी असा त्याचं निघालं, थोडा तुकडा झाला, पडला, तर आपण लगेच त्याला म्हणजे असं करतो की लगेच आपल्याला 2 मिनिटं लागत नाही दुसरा गणपती जाऊन करून आणायला। ठीक आहे, वाईट वाटतं, मान्य आहे, पण इतकं जास्त आपण त्या गोष्टीवरती फोकस करतो ना की आपण या गोष्टी विसरूनच गेलो की तो गणपती बनवण्यासाठी एका कलाकाराने जितके जास्त एफर्ट्स घेतलेत, मेहनत घेतली, ती मेहनतीवर आपण पाणीच देतो फिरून। तर असं न करताना आपण जी गणपती आपण बुक केलाय, जो आणायला जातो ना, तो आपला आहे, तर ॲक्सेप्टन्स ठेवा। तर इथे एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की ॲक्सेप्टन्स खूप महत्त्वाचं आहे। तर एवढंच आज मला या यूट्यूब चॅनलवरती आज मांडायचं आहे। आय होप तुमच्या सगळ्यांना हे आवडलं असणार। आणि नेहमीसारखं मी गोष्ट बोलते की कुठलाही गैरसमज न करता कुठल्याही माणसाला किंवा कोणालाही तुम्हाला मनाला एक दुखवायचं माझं बिलकुल पण हेतू नाही आहे, इच्छा बिलकुल पण नाही आहे, पण याच्यात नाही खूप छानसं अशी गोष्ट शिकण्यासारखी नक्कीच आहे। तुम्हाला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही गोष्ट पटली किंवा नाही पटली किंवा जे पण असेल तर, ठीक आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। ओके, बाय बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस।